उद्देश पत्रिकेचे वाचन करून दाखवतो. तुम्ही माझ्या मागे हात पुढे करा. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांची स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकांतता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. तुम्ही थोडंसं माहिती घेतली, काय कलम असतात, आपले कर्तव्य कोणते आहेत, आपले अधिकार कोणते आहेत, त्या सर्व गोष्टीची माहिती, कोणतं कलम कशासाठी आहे ते सर्व याच्यावर बघा. हे सर्व लोकांच्या सह्या सुद्धा आहेत आणि एकदम साध्या भाषेमध्ये आपल्याला समजेल अशा पद्धतीचे आणि हे अनुक्रमणिकानुसार दिले. ह्या अनुक्रमणिका पाहिल्यानंतर आपल्याला सर्व लक्षात येईल. संघराज्य म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे जे एक्झाम देतो आपण, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणा, स्टाफ सिलेक्शन म्हणा, तर त्या अनुषंगाने सुद्धा आपली तयारी होते. संघराज्य, राज्यक्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत हक्क, समानतेचा हक्क, हे हक्काचे प्रकार आहेत. धर्मस्वातंत्र्य हे म्हणजे हक्काचे पूर्ण प्रकार आहेत. राज्य धोरणाची निदेशक तत्वे, तर ही मूलभूत कर्तव्य, सरकारी कामकाज चालण्यासाठी त्या काय प्रावधान आहे, त्यानंतर संसदेची रचना काय आहे, संसदेचे अधिकारी कोण, कामकाज कसं चालते, म्हणजे आपल्याला हे शासन आणि प्रशासन याची सर्व माहिती आपल्याला यामध्ये मिळते. शासन म्हणजे काय की जे आपण निवडून देतो त्याला आपण शासन म्हणतो आणि जे आपण सरकारी कर्मचारी आहोत तर आपण प्रशासनामध्ये म्हणतो. शासनाला आदेश दिल्यानंतर आपले कर्तव्य आहे, कारण आपण पगार घेतो आणि पगार घेतलेला जो व्यक्ती पगार घेतो तो शासनाचा बांधील असतो. तर त्यामुळे शासनाला जे काही सांगितलं ते तुम्हाला टाळता येत नाही, आपल्याला करावं लागतं. हे आपण डोक्यात ठेवायचं आणि आपलं कामकाज चालू द्यायचं एक शुद्ध नागरिक म्हणून. ठीक आहे. या उपक्रमांतर्गत या ठिकाणी उपस्थित असलेले आपले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी.एस. कोगडे सर, माझ्या बाजूला असलेले शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर पी.जे. गोटे सर, ग्रंथालय विभाग प्रमुख डॉक्टर राजू गोंडे सर, उपस्थित प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी. आपल्याला माहीत असेल की आपण या ठिकाणी शासनाच्या आदेशानुसार मागील 8 दिवसापासून आपण रॅलीत काढून वेगवेगळ्या माध्यमातून संविधान जनजागृती करत आहोत. संविधान जनजागृती करत असताना दरवर्षी एक नवीन उपक्रम शासनाद्वारे हाती घेतला जात असतो. परंतु यावर्षी भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे प्रत्येक लोकांना भारतीय संविधानाची माहिती व्हावी, भारतीय संविधान कसं आहे, कसं लिहिलं गेलेलं आहे आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश केलेला आहे, या सर्व गोष्टीची माहिती अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यानुसार आदेश निर्गमित केलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या पद्धतीने काम करत आहोत की नेमकं भारतीय संविधानाचा उद्देश काय आहे. आणि हा उद्देश आता सरांनी उद्देश पत्रिका वाचून दाखवलेली आहे, तुम्ही सरांच्या मागे म्हटलेली आहे. कारण उद्देश पत्रिकेमध्ये भारतीय संविधानाचा नेमका उद्देश काय हे सांगितलेला असतो. जेव्हा आपण पूर्ण संविधान वाचू शकत नाही तेव्हा फक्त उद्देश पत्रिका जरी वाचली तरी भारतीय संविधान वाचलं असं गृहीत धरलं जातं. तर उद्देश पत्रिकेला प्रस्तावना म्हणतात, प्रास्ताविका म्हणतात, अशा 2-3 नावं त्या ठिकाणी संबोधलं जात असतं. खास करून राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे NSS युनिटवर हा कार्यक्रम त्यांनी टाकलेला होता आणि NSS युनिटवर कार्यक्रम टाकत असताना कडू सरांनी मेसेज टाकला होता की हा प्रोग्राम जो आहे तुम्हाला आउटरीच घ्यावा लागणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या रॅलीच्या माध्यमातून आपण दररोज रॅली काढत असताना संविधान जनजागृतीच्या माध्यमातून आपण पथनाट्य सादर केलेले आहे. त्या ठिकाणी एक आपण व्याख्याने घेतलेलं आहे आणि या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केलेला आहे. परंतु महाविद्यालयाच्या पातळीवर सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम होणं अपेक्षित आहे.
कारण NSS शिबिरामध्ये लिमिटेड पोरं असतात, महाविद्यालयामध्ये त्या शिबिराच्या व्यतिरिक्तही मुलं असतात. त्यामुळे महाविद्यालयाच्या लेवलवर सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम होणं अपेक्षित आहे. कारण संविधान जनजागृती करणं हा फक्त यामागे प्रचार करणं नाही, तर लोकांना त्यामध्ये जाणीव निर्माण करणं की भारतीय संविधान हे आपलंच आहे आणि आपल्याला टिकवायचं आहे. या दृष्टिकोनातून तो प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. धन्यवाद. आभार प्रदर्शन. घर घर संविधान शासनाच्या उपक्रमांतर्गत आज आपल्या महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागात उद्देश पत्रिकेचं सामूहिक वाचन या ठिकाणी आपण घेतलं आहे. या कार्यक्रमाला आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर GS कुबडे सर उपस्थित झाले. मी त्यांचे आभार मानतो. सोबत या उपक्रमाची थोडक्या शब्दात पण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर VD चांदसकर सर यांनी आपल्याला दिली. या कार्यक्रमाला ग्रंथालय विभागाचे डॉक्टर RJ गुंडे सर, फिजिकल डायरेक्टर डॉक्टर गोटे सर, याशिवाय माझे सर्व सहकारी बंधू उपस्थित राहिले आणि आपणही या छोट्याखानी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आपल्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन. आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला. धन्यवाद.